इंडिया वायरल न्यूज़ में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। 11 अगस्त सोमवार को जलगांव जिले के जामनेर में 21 वर्षीय युवक की बेरहमी से पिटाई कर हत्या का मामला सामने आया है। मृतक युवक का नाम सुलेमान रहीम खान उम्र 21 वर्ष रहने वाला छोटा बेटावत जामनेर का है। मिली जानकारी के मुताबिक सुलेमान खान 11 अगस्त की दोपहर जामनेर में किसी काम से गया था। इसी दौरान एक कैफे में अज्ञात युवक द्वारा उसकी पिटाई कर दी गई। इसके बाद आरोपी सुलेमान का पीछा करते हुए उसके गांव बेटावत पहुंचे और फिर से उसकी पिटाई की। युवक को जामनेर के सरकारी अस्पताल में ले जाया गया, जहां इलाज के दौरान उसकी मौत हो गई। घटना के बाद परिजनों में आक्रोश का माहौल था। परिजनों ने ऑन कैमरा पोस्टमार्टम की मांग की। इसके बाद युवक को जलगांव के जिला सरकारी मेडिकल कॉलेज में लाया गया। इन कैमरा पोस्टमार्टम होने के बाद सुलेमान के शव को पुलिस की सुरक्षा में जामनेर ले जाया गया। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज़। हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें। काय मागणी दादा आपली? माझी मागणी अशी आहे का माझा नातू सुलेमान खान याला खूप ज़्यादा बेरहमीने मारलेला आहे। इतकं ज़्यादा मारलं आहे का त्याच्या अंगावर असे तीळ ठेवायला जागा नाही। इथं अपेक्षा ठेवतो का आम्हाला जे आहे तर न्याय भेटावा। दादा आपली काय मागणी आहे? हमारी मांगनी ये है कि ये गांव गुंड जो है तो इन्होंने यहाँ से पुलिस स्टेशन के बाजू से ये जो है तो उसको बच्चे को किडनैप करते, वो जो है तो पुलिस भर्ती के लिए कुछ ऑनलाइन फॉर्म करने के लिए आया था जामनेर को। ये बिटावत बोल के गाँव है, यहाँ से 15-18 किलोमीटर जामनेर से। वहाँ का रहवासी है ग्रामीण का। इधर जो है तो ऑनलाइन फॉर्म भरने के लिए आया। कैफ़े के अंदर उसके कुछ दोस्त थे स्कूल कॉलेज के, उनके साथ बैठा था कॉफ़े के अंदर। तो पुलिस स्टेशन के बाजू में कैफ़े है, वहाँ से इन्होंने किडनैप करके इसको कहाँ जंगल में ले गए, किसी के घर पर ले गए, कहाँ ले गए, उसको बेरहमी से जो है तो मारा है उसको। उसके पैर के जो है तो नाखून भी निकाले उन्होंने, और बेरहमी से पूरे उसके बॉडी के ऊपर ऐसा कोई पार्ट, कोई उन्होंने ऐसी चमड़ी नहीं छोड़े कि वो चमड़ी को नहीं मारे। पूरी चमड़ी उसकी नीली काली हो गई। आज अगर देखते हैं दोस्त के पूरे उसके सर के ऊपर पीछे से पूरे ब्लड निकला, उसके कान के पीछे से पूरी बॉडी उसकी ऐसी ठिस्सुर ऐसे जो पेड़ते वैसा उन्होंने मारे उसको पूरे उसको। और उसको उन्होंने मारते मारते कितने उन्होंने लगातार 6-7 घंटे उसको मारते रहे। उसके बाद उन्होंने गांव में ले गए। गांव में ले जा के बाद जो है तो उन्होंने फिल्मी स्टाइल से घर के सामने इको गाड़ी के अंदर से गेट खोल के उन्होंने जो है तो घर के सामने उसकी बॉडी फेंके। उसके फेंकने के बाद उसकी माँ और उसकी जो है तो बहन बाहर आए। वो आने के बाद फिर ये 10-12 लोगों ने जो है तो उसको घर के सामने मारे। पूरा गांव उसका गवाह है, पूरा गांव देख रहा था। उसकी माँ को भी मारे, बेटी को मारे, उसके पिताजी आए उसके पिताजी को भी मारे। ये पूरे गांव के सामने, पूरे उसके सामने 10-12 लोगों ने जो है तो बेरहमी से उसको 5 घंटे लगातार मारे, और उसके घर के सामने ले जाकर उसको फेंके, और उसके घर के सामने उसकी माँ, उसकी बहन, उसके बाप सब कुछ जो है तो एक बेरहमी से उन्होंने जो है तो मारे। हमारी यही प्रशासन से, मेरे एसपी साहब से, गृह मंत्री से मेरी यही अपील है कि वो बच्चा जो है तो उसके माँ बाप को एक लौता बच्चा था, 2 लड़कियां हैं, उनका तो पूरा संसार पूरा सब उजड़ गया। अभी मैं यही मांग करूँगा कि इनको जो है तो इंसाफ मिले, और जो भी वो आरोपी थे, जो भी वो थे, जैसा संतोष सरपंच के आरोपियों को, संतोष देशमुख के आरोपियों के ऊपर जैसा मुकक्का लगाए, वैसा इन आरोपियों के ऊपर भी जो है तो सरकार ने जो है तो मुकक्का लगाकर कार्रवाई करना चाहिए। तो हम अगर मुकक्का लगता है तो हम समझेंगे हमारे बच्चे को जो है तो इंसाफ मिलेगा करके। आमची मागणी अशी आहे की एका तरुणाला ज्या बेरहमीने अत्यंत क्रूरपणे जे काही त्याच्याकडून चूक झाली असेल त्याच्यासाठी कायदा होता। कायदा व सुव्यवस्था ही एक प्रणाली आहे महाराष्ट्रात व जळगाव जिल्ह्यात, ते सोडून त्यांनी इतक्या क्रूररित्या त्या 21 वर्षाच्या तरुणाला बेरहम पद्धतीने
जागेवर इतकं मारहाण केली, जामनेरलाही मारहाण केली, बेटावतलाही मारहाण केली आणि त्याला आपला जीव गमावा लागला. घरात 2 बहिणी आणि तो एकटाच होता, कमावणारा होता, पोलीस भरतीची तयारी करणार होता. अशा वेळेस त्यांनी जीवे ठार मारलेले आहे आणि अत्यंत क्रूररित्या त्याला मारलेलं आहे. त्यामुळे आज या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांसोबत आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आम्ही माननीय पोलिसांना, पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे, आम्ही माननीय DYSP यांच्याशी बोललेलो आहे. 5 नाव जे FIRमध्ये लिहिण्यात आलेले होते त्याच्यापैकी 4 त्यांनी अटक केलेली आहे. अजून 4-5 लोक बाकी आहेत. आमचं एकच विनंती आहे पोलिसांना की तातडीने त्यांना अटक करावी. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेल्या जामनेर पोलीस निरीक्षकांनी जो काही हे केलेलं आहे, कासर साहेबांनी काही मुलांना काल फोन करून सांगितले की तुम्ही हे स्टेटस काढा, ते स्टेटस काढा, असं करा, तसं करा. तर त्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने जी वेळी जबाबदारी करायला पाहिजे होतं, संरक्षण करायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत चौकशी करावी. बाकी जर ह्या अंतविधीच्या नंतरही पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही जनआंदोलन उभं करू. कारण की एका तरुणाला मारहाण केलेली आहे आणि त्याला आपलं जीव गमावा लागलेला आहे. आम्ही आतापर्यंत पोलिसांवर संपूर्णपणे विश्वास आहे की त्यांनी रात्री एक चांगली FIR केली, चांगलं BSNS कायद्यानुसार त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. रात्री 2ला केलेली होती, आता मध्यरात्री अजून 2ला अटक केलेली आहे. अजून 8 लोक बाकी आहेत. जोपर्यंत ते पूर्ण अटक होणार नाही आमचं हे आंदोलन बंद होणार नाही. त्यासाठी एकता संघटना व संपूर्ण यांच्या नातेवाईकांसोबत आम्ही हे करणार आहोत. हीच आमची विनंती आहे की आरोपींना त्वरित अटक होणे आवश्यक आहे. आता कमीत कमी 12 तास लोटलेले, 18 तास, अजून 12 तास 24 तासाच्या आत त्यांनी कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तर आता ते पोलीस तपासात निष्पन्न होईल. कारण की आज विविध वर्तमानपत्रात विविध प्रकारच्या बातम्या आलेल्या आहे. आपणही तिथले नाही, आपण इथे. आम्ही पोलिसांशी संपर्क साधून आमचं मत तर एक आहे की जर त्याने काही गैरकायदेशीर कृत्यही केलं असलं किंवा तो केलेला असला तर त्याचा अर्थ असा नाही त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन करायला पाहिजे होतं. त्याला जीवेनिशी ठार मारणं हे कायदा आणि सुव्यवस्थेचं काम आहे. हे यांनी का हातात घ्यावं? ही मॉब लिंचिंग झालेली आहे आणि मॉब लिंचिंग करणे, कोणालाही जीवेनिशी मारणे हा अत्यंत क्रूर प्रकार आहे आणि तो भारतात किंवा महाराष्ट्रात आणि खास करून जळगावात तर कोणत्याही पद्धतीने सहन केला जाणार नाही. त्यामुळे पोलिसांनी वेळीच दखल घेऊन त्या सगळ्यांना त्वरित अटक करणे आवश्यक आहे, ही आमची प्रमुख मागणी. कशा पद्धतीचं मारहाण झालं? त्याला पूर्णपणे जे मुका पद्धतीने म्हणजे त्याला जामनेरला त्या कॅफेमध्ये मारलं, त्याच्यानंतर पुढे जाऊन बेटावत या त्याच्या गावी जाऊन त्याला मारलेलं आहे. इतकं बेरहमीने मारलेलं आहे की त्याचा जीव गेलेला आहे. यावरून समजू शकतो आपण की एकदम हष्टपुष्ट आहे. तो आहे चांगला, पोलीस भरतीची तयारी करत होता, त्यामुळे तो व्यायामपटू होता, चांगला होता आणि त्याचा जीव जाणे म्हणजे त्याला किती याच्याने मारलेलं असेल हे आपण कल्पना करू शकतो. आता मेडिकलमध्ये आणि PMमध्ये ते 100% येईलच की कोणत्या पद्धतीने त्याला मारलेलं आहे. हो, इन कॅमेराची मागणी केली. इन कॅमेराच हे चालू आहे, त्याच्यासाठी सकाळपासून इथे आपण थांबलेलो आहोत. इन कॅमेऱ्याची मागणी अशी की त्याच्यावर किती प्रकारे तरुण आहे, तो ब्लडिंग जास्त दिसत नाही आहे, मुकामार किती मारलेला आहे, कशा पद्धतीने मारलेला आहे, व संगनमतच्या सोबत पूर्व प्लॅनिंगने त्याला मारलेलं आहे. त्याला अपहरण करून मारलेलं आहे. पोलिसांनी हे सगळे ॲक्ट लावलेले आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला वाद नाही. परंतु ज्या पद्धतीने मारलेलं आहे एवढंच नव्हे तर ज्याप्रमाणे मी बोलायला अतिशयोक्तीने ज्याप्रमाणे वाल्मिक कराडचं कार्य आहे त्याचप्रमाणे जामनेरचा कोणी तसा वाल्मिक कराड आहे का, हा शोध पोलिसांना घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की याला मारहाण झाल्यानंतर यांची कुठेतरी बैठक झालेली आहेत का, आरोपींची कुठे बैठक होऊन त्यांना काही मार्गदर्शन मिळालेलं आहे का. म्हणून आम्ही आज दुपारी माननीय पोलीस अधीक्षक, माननीय जिल्हाधिकारी, माननीय अल्पसंख्याक आयोग, माननीय ह्युमन राईट आयोग यांच्याकडे निवेदन देणार आहोत की याची संपूर्णपणे चौकशी होणे आवश्यक आहे. कारण की एवढा डेंजर प्रकार पहिल्यांदा जळगावात घडलेला आहे की त्याला तिथेही मारलं जामनेरला आणि आपल्या गावालाही मारलं. आतापर्यंत पोलिसांनी जे 4 अटक केलेली आहे त्याच्यावर आमचं समाधान आहे. एवढंच नव्हे तर मी हेही सांगेल की पोलिसांनी FIRमध्येही नाव नमूद केलेले आहेत. कारण की जो फिर्यादी आहे मुलाचा बाप, त्याला काही इतकं त्याची मनस्थिती ठीक नव्हती, त्याचा तरुण मुलगा समोर मेलेला होता, तरी पोलिसांनी ते एक चांगली हे केलं की त्यांनी FIRमध्ये नाव नमूद केले व 5 नाव नमूद करून अधिक 8 ते 10 लोक लिहिले. त्याच्यामुळे आमचं FIRवर आणि पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासावर 100% समाधान आहे. परंतु आमची ही आता मागणी आहे की कोण आहे हा याच्या पाठीमागे,
कोणी केलेलं आहे, कशासाठी केलेलं आहे, हे संपूर्ण सविस्तर चौकशी होणे आवश्यक आहे. जामनेर शहरामध्ये आज सायंकाळी एका कॅफेमध्ये एका मुलांसोबत काही मुलांचा वादविवाद झाला होता. ते वादविवादानंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बसस्टँडजवळ आणून त्यांना नंतर परत मारहाण झाल्या होत्या. मग त्याच्यानंतर त्यांचे आईवडील त्या स्पॉटवर पोहोचला. नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे. या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचा FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत 8 लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे. पोलिसांनी आमचं 4 टीम आम्ही LCB सहित म्हणजे इतर बाकी पोलीस स्टेशनची 4 टीम आम्ही तयार केलं. ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे. सर्व लोकांना मी पोलीस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छित आहे, म्हणजे पोलिसांनी आपलं काम करतायत. कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये. पोलिसांनी त्यांचं पूर्ण जबाबदारी पार पडत आहेत. ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट करतायत. एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे आम्हाला तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया. सध्या परिस्थिती सर्व नियंत्रणात आहेत. म्हणजे जरा जामनेर शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत, सहकार्य करतायत. कोणी म्हणजे अफवा इथं जमावामध्ये कोणताही कायदा हातात घेतलं किंवा कोणताही मिसचिव्हसपणा केलं, त्याचं आमचं सर्वकडे CCTV आहे. आमचं सर्व लोकांचं मोबाईलमधून देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ फुटेज काढतायत. मग नंतर आपलं कारवाईचं बली पडू शकतील. तीच म्हणून मी कोणी कायदा किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी आवाहन करू इच्छितो. जामनेर शहरामध्ये जेवढे 10 ते 12